व्यावसायिक क्रिकेट खेळतायत, SP साठी खेळले, उमरमध्ये खेळले, आताही देखील ते प्रोफेशनल क्रिकेटच खेळतायत. बघूया या सेमीफायनलचा सामना कसा रंगवतायत नागेश आणि श्रेयस. वैदिक पहिला आणि संघाचं पहिला षटक घेऊन येतो म्हणजे राहुल. मागच्या मॅच मध्ये त्यांनी खूपच चांगली अशी गोलंदाजी केली होती. स्टार्ट करायची मॅच, पंच आम्हाला कळवतायत थोडं फास्ट खेळायचं दोन्ही टीमनी, कारण यानंतर आपल्याला फायनलचा मोठा सामना खेळवायचा आहे. पहिलं षटक क्लब एंड कडून घेऊन येतो म्हणजे तो राहुल, सामोरं जाईल तो नागेश. नागेश देखील खूप वर्ष उमर 11 या संघामध्ये खेळले, त्यांच्या गावचं देखील त्यांनी खूपच चांगलं असं नाव गाजवलं. पहिला चेंडू फेस करतील नागेश. समोरच्या दिशेने फटका, खेळाडू सज्ज, एक धाव पूर्ण करतोय. धाव संख्येचा श्री गणेशा होतोय आणि धाव संख्या होते ती 1. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतोय. बॉल चेक करतात कशी गोलंदाजी होते, कशी खेळपट्टी आहे. आता श्रेयस इंदुलकर, तेही देखील SV साठी खूप वर्ष क्रिकेट खेळले. पहिला चेंडू फेस करतील राहुलचा. फुलटॉस चेंडूला टोलवलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, चौकार. पहिला मोठा फटका श्रेयसच्या बॅट मधनं येतोय आणि चौकार. धावसंख्येत वाढतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली 5. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता, फुलटॉस होता, फुलटॉसला फक्त कन्वर्ट केला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे, टायमिंगचा गेम आहे. पुन्हा एकदा राहुल सज्ज होतोय, श्रेयस सज्ज असेल. या चेंडूवरती शफल होत आहेत. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं फटका सजवतोय आणि चेंडूला पाठवतोय सीमारेषा पार, चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार त्या श्रेयसच्या बॅट मधून. काय क्लासिकल बॅटिंग करतोय श्रेयस. पहिला चेंडू तो चौकार लगावला, फक्त मनगटाच्या सहाऱ्याने त्यांनी दिशा दिली आणि दुसरा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेचला. ह्यालाच म्हणतात जे पॉवर प्ले फोडून काढतात, म्हणजे हेच. त्यांनी तो चेंडू ओळखला बरोबर की कशी गोलंदाजी होते. पहिला होता फुलटॉस, दुसरा होता आखूड टप्प्याचा चेंडू, फक्त कट करत पंच केला त्याला आणि पॉइंटच्या डोक्यावरनं चौकार. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 9. 3 चेंडू शिल्लक असतील ह्या षटकामधले. चौथा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस, पण जोरात, हा खूपच वेगाने चेंडू गेला. श्रेयस नाराज असेल आपल्या स्वतःवरती. फुलटॉस भेटला असता पण काहीसा जोरात चेंडू होता तो. निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू होतो या षटकामधला. पॉवर प्लेचा ओव्हर चालू आहे. 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक. स्लो रन चेंडू कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. बघूया किती रन धावून काढतायत. 2 रन काढलेत, चोरून काढलेत, म्हणजे नागेश खूपच फिट आहेत. बघू शकता श्रेयस पोचले पण नव्हते, पण नागेश दुसऱ्या रन साठी अर्ध्या विकेटवरती आलेले. धाव संख्या झाली ती 11. शेवटचा चेंडू असेल, फेस करतील श्रेयस खेळतोय 10. ह्या धाव संख्येवरती 4 चेंडू फेस केलेत आतापर्यंत. शेवटचा चेंडू श्रेयस साठी. समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये झेल झाला असता, पण श्रेयस यांनी देखील खूपच जोरात असा फटका लगवलेला आणि गोलंदाजाला चेंडू काही समजला नाही. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 11. नो लॉस. पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये श्रेयस यांनी 2 चौकार लगावले बॅक टू बॅक आणि धाव संख्येला नेऊन ठेवले ते 11 धावांवरती. पहिला चेंडू नागेश यांनी फेस केलेला, नागेश यांनी सिंगल घेतला होता आणि 5ही चेंडू श्रेयसनी फेस करत असताना 11 धावा ठोकून काढल्या. म्हणजेच श्रेयस खेळतोय 5 चेंडू फेस केलेत आतापर्यंत आणि खेळतोय तो म्हणजे 10 धावांवरती. वैदिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतो म्हणजे तो निलेश देखील त्यांच्या श्रेयस असो नागेश असो यांच्या सोबत खेळलेला आहे व्यावसायिक क्रिकेट म्हणून. त्यालाही देखील माहीत असेल कशी ते बॅटिंग करतात. त्यांनाही देखील माहिती आहे हा कसा गोलंदाजी करतो, कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. तर बघूया, हा रोमांचक सामना असेल, चांगला सामना होईल सेमीफायनलचा. चला मॅच स्टार्ट करायची आहे. पहिला चेंडू सामोर झाला नागेश. मोठा फटका टोलवला, क्षेत्ररक्षक समोर आहे पण क्षेत्ररक्षकाला खूपच सुरेख अशी फेडली. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय.
टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाउन्स घेतला. दोन बॉल झाले ना, 2 बॉल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. चांगले गोलंदाजी करतो निलेश. सामोरं जायला तो श्रेयस. श्रेयसला चेंडू थोडासा आतमध्ये आला. फटका एका दिशेने खेळायचा होता, फटका लागलाय दुसऱ्या दिशेने, पण एक धाव पूर्ण करतोय. चांगले रन रेट, चांगलं म्हणजे फलंदाजी होते. 15 धावा होत आहेत. 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात निलेश यांनी. वैयक्तिक 11 धावांवरती श्रेयस खेळतोय आणि नागेश खेळतोय, म्हणजे 4 धावांवरती. सामोरं जायला तो नागेश. कॉलनी एंड कडून निलेश. दिवसचा फटका होता, मारायचा प्रयत्न, पण जोरात चेंडू आला. फुल लेंथचा चेंडू होता, तो काही फटका लागला नाही. फटका फसतोय आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. चेंडू राहिले ते 2. दुसऱ्या षटकामधले 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू असेल. पुढे आता चेंडू टाकताय, चेंडूला टोलवलाय, चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार, चौकार. चांगला फटका होता, ओळखला त्या चेंडूला. समोरच गोलंदाजी करताय. विकेट टू विकेट गोलंदाजी चालू होती. आता समजला तो चेंडू आणि कट केला चेंडूला. धावसंख्या झाली ती 19. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. लास्ट बॉल. सामोरं झालं नागेश. पुन्हा एकदा पुढे चेंडू. काव कॉर्नरला चेंडू टोलवलाय आणि 1 धाव पूर्ण करताय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20. काहीशे मोठे फटके, काहीशे सेन्सेबल क्रिकेट खेळतायत दोघेही, श्रेयस आणि नागेश आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा ठोकून काढल्या, आता 9 धावा ठोकून काढल्या, म्हणजे धावसंख्या झाली ती 20. धावसंख्या झाली ती 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10चा रन रेट ठेवलाय दोन्ही फलंदाजांनी. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 3रा षटक घेऊन येतो म्हणजे साहिलने देखील मागच्या मॅचमध्ये खूपच चांगली कामगिरी केली होती, चांगली गोलंदाजी केली होती, पण या मॅचमध्ये त्यांच्या समोर आहेत ते म्हणजे नागेश आणि श्रेयस. पण साहिल देखील कमी नाहीत, त्यांनाही चला मॅच चालू करायची. क्षेत्ररक्षण लावतायत. स्टार्ट होईल ओव्हर. 4थं षटक असेल. घेऊन आलं तो म्हणजे साहिल. सामोरं जाईल नागेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू. खूपच सुरेखाची फिल्डिंग केली. धावा झाले असते पण खूपच सुरेखाची क्षेत्ररक्षण केलंय हर्षल म्हणजे बॉबीने. चांगलं क्षेत्ररक्षण. जर तो चेंडू हाताला लागला नसता तर तो चौकार आला असता आणि धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 21. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा, पण नागेश यांनी तो खोदून काढला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरनं मारायचा प्रयत्न होता, पण चेंडू अडवलाय. आता सामोरं जायला तो श्रेयस. अकुटापाचा चेंडू. बीट होतोय श्रेयस. वेगात चेंडू निघून जातोय कीपरच्या दिशेने आणि कीपर पकडतोय चेंडू. दुसरा चेंडू निर्धाव.
ह्यालाच ओपन क्रिकेट म्हणजे प्रोफेशनल क्रिकेट बोलतात. एक बॅट्समॅन प्रोफेशनल, गोलंदाजही प्रोफेशनल आहे. पुन्हा एकदा आखूटापाचा चेंडू कट केला थर्डमॅनच्या दिशेने, पण क्षेत्ररक्षक तैनात आकाश आणि खूपच सुरेख अशी फेकी गेली आणि एक धाव. धावसंख्येद्वार धावसंख्या झाली 22. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पूर्ण सामोरं जायला नागेश अजूनही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती उभे आहेत. 22 झाली धावसंख्या. एक तरी मोठा फटका आलाच पाहिजे आता. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. नागेश थांबवतोय श्रेयसला. एक रन. एक धाव चोरून काढले. स्टंपला लागला असता तर श्रेयस धावबाद झाले असते, पण ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक रन येते. धावसंख्येद्वार धावसंख्या झाली 23. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. या साहिलने देखील रोखून ठेवले दोन्ही फलंदाजांना. एकही मोठा फटका अजून लगावला नाही त्यांनी साहिलला. कुठं चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कट लागतो आणि बघूया क्षेत्ररक्षक खाली आणि क्षेत्ररक्षकांनी झेल सोडलाय. श्रेयसचा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे ते बघायचं आज. आणि 2 धाव पूर्ण करतो श्रेयसला एक जीवदान. झेल झाली असती तर श्रेयस यांना माघारी परतावं लागलं असतं, पण झेल सोडलाय आणि श्रेयसला एक जीवदान दिलंय. बघूया शेवटचा चेंडू असेल आणि श्रेयस या चेंडूवरती कुठला फटका टोलवत आहे. धावसंख्या झाली आहे ती 25. शेवटचा चेंडू सफल होऊन मारायचा प्रयत्न होता, पण वेगात चेंडू निघून जातोय आणि निर्धाव चेंडू. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 25. माफ करा, 3 ओव्हर झालेत. अजूनही दोन षटकं शिल्लक आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25. नवीन गोलंदाज येतोय चौथ्या षटकासाठी अनिल, आणि त्याला सामोरं जाईल तो म्हणजे नागेश. बघूया नागेश खेळते ते 11 धावांवरती. 9 चेंडू फेस केले आतापर्यंत. पहिला चेंडू फेस करतील अनिलचा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, कट लागतोय पुन्हा एकदा आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट दोघांचीही. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावांवरती. अजूनही त्यांच्याकडे 11 चेंडू शिल्लक असतील. 11 चेंडूवरती किती धावसंख्या ठोकून करतात दोघे फलंदाज. दुसरा चेंडू अनिल समोर जाईल. नागेश समोर मारायचा प्रयत्न, फुलटॉसला कन्वर्ट केला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. खूपच सुरेख असा फटका. फुलटॉस चेंडू होता, ओळखला आणि समोरच्या लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. नागेश यांच्या बॅटमधून मोठा फटका निघतोय. पुन्हा एकदा मोठा फटका काव कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. ओळखलं गोलंदाजाला. पहिला चेंडू फुल टॉस टाकला, मस्त शफल झाले आणि काव कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. धावसंख्येद्वार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. बॅक टू बॅक 2 षटकार लगवतोय अनिलच्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती 2 रन आले. दुसऱ्या चेंडूवरती लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती काव कॉर्नरच्या डोक्यावरनं षटकार. बघूया या चेंडूवरती कसा फटका टोलवतोय. पुन्हा एकदा पुढे येऊन मारायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक खूपच सुरेख अशा क्षेत्ररक्षण केलं क्षेत्ररक्षकांनी. तिथे साहिल होते.
पण 2 धावा पूर्ण करतोय नागेश आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 41 आफ्टर नो लॉस. दोन चेंडू शिल्लक. स्लोवर वन. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. रॉंग वन टाकला. नागेश यांना समोरच्या दिशेने फटका टोलवायचा होता पण एज लागली आणि खूपच सुरेख अशी झेल घेतली निलेश यांनी. रॉंग वन टाकला. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता आणि स्लोवर वन होता. एज लागून कॅच आणि नागेश बॅक टू पवेलियन. आणि आता नागेशची जागा भरून काढण्यासाठी येतं म्हणजे ओमकार देसाई, द मॅन फ्रॉम कुर्ला, टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर ओमकार देसाई. ओमकार देसाई देखील खूपच नावाजलेले खेळाडू म्हणजेच गोलंदाजी फलंदाजी प्रोफेशनल खेळाडू. ते देखील एसपी साठी खूपच वर्ष खेळले. आणि या षटकामधला लास्ट चेंडू असेल, शेवटचा चेंडू फेस करतील ओमकार. चौथ्या षटकामधला शेवटचा चेंडू असेल, फेस करतील ओमकार देसाई. टेनिस क्रिकेटचे ब्रँड अँबॅसिडर त्यांना नाव दिलं गेलेलं आहे. बघूया या चेंडूवरती कसा फटका टोलवतायत. पहिल्याच चेंडूवरती षटकार लगवतायत की सिंगल. पहिला चेंडू रिवर्सचा फटका. पहिला चेंडू चेंडूला पाडवलाय सीमा रेषा पार चौकार. याला म्हणतात ओमकार देसाई, द ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 45 आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. आणि अनिलच्या गोलंदाजीवरती 20 धावा आल्या. नागेश यांनी 2 षटकार लगावले आणि ओमकारने आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावला. धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 45. शेवटचं षटक असेल या इनिंग मधलं. 45. स्लॉग ओव्हर म्हणजे शेवटचं ओव्हर. हाणामारीचा षटक आणि श्रेयस अजून देखील खेळपट्टीवरती उभा आहे आणि शेवटचं षटक घेऊन येतो म्हणजे साहिल. दुसरं षटक असेल त्याचं ते. पहिला बॉल श्रेयसला मोठा फटका मारायचा प्रयत्न पण चेंडू पडेल तो नो मॅन लँड मध्ये आणि 2 धावा पूर्ण करतो श्रेयस आणि ओमकार. 2 धावा 47. सगळ्या प्रेक्षकांना सूचित करण्यात येत आहे ही टुर्नामेंट आपली गेम ऑन यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह चालू आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जेवढ्यात तुम्ही शेअर करू शकता तेवढे शेअर करा. एक धाव कट होतोय थर्ड मॅचच्या दिशेने. निलेश आहेत खूपच चांगली अशी थ्रो करतोय. एक धाव पूर्ण करतायत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 48. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. दुसरा चेंडू फेस करण्यासाठी येतोय म्हणजे ओमकार. साहिलचा पहिला चेंडू फेस करेल म्हणजे ओमकार. कुठेपर्यंत पॉइंटच्या दिशेने कट केलाय. एक धाव पूर्ण. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतोय साहिल आपल्या संघासाठी. कारण पहिल्या षटकामध्ये देखील काही मोठे फटके आले नाहीत त्याच्या गोलंदाजीवरती आणि त्यांनी रोखून ठेवलं फलंदाजांना. आताही देखील तेच पराक्रम करतोय साहिल. रोखून ठेवतोय फलंदाजांना. 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक असेल शेवटच्या ओव्हर मधले.
श्रेयस वैदिक 17 धावांवरती खेळतोय. 12 चेंडू त्यांनी फेस केले आतापर्यंत. बघूया या 3 चेंडूवरती किती मोठे फटके येत आहेत. हाकूटापाचा चेंडू बीट होतोय आणि श्रेयसला आपली विकेट द्यायला लागेल. श्रेयस आपली विकेट ओमकारसाठी बलिदान करतोय आणि श्रेयसला बॅक टू पवेलियन. 3 चेंडू शिल्लक होते त्याच्यावरती एक मोठा फटका तरी लागलाच पाहिजे होता, पण श्रेयस बीट झाले आणि ओमकारने चार्ज घेतला आणि ओमकार स्ट्राईक वरती गेले. त्याला बोलले थांब करून आणि श्रेयसला माघारी पाठवलं. श्रेयस यांची जागा भरून काढण्यासाठी आला तो म्हणजे एक मोठा धडाकेबाज फलंदाज म्हणजे किशन देवेंद्र. ओमकार असतील, श्रेयस असतील, किशन असतील, हे खूप वर्षापासून एकत्र क्रिकेट खेळतायत आणि तेही एसपी ला तिघे एसपी या संघामध्ये क्रिकेट खेळलेत एकत्र. शेवटचे 2 चेंडू असतील. शेवटचे 2 चेंडू सामोर जाईल ओमकार. क्लब एंड करून साहिल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका टोलवलाय. चेंडू बघूया किती लांबवर जाईल आणि चेंडूला पाठवलंय. पंच आम्हाला करतात षटकार. खूपच सुरेख असा फटकार ओमकारच्या बॅक मधून. आखू टप्प्याचा चेंडू ओळखला, शफल झाले आणि पुल केला. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या झाली ती 55. यालाच म्हणतात प्रोफेशनल खेळाडू, गट्स क्रिकेटर. श्रेयसला म्हटले थांब मी मारतो आणि त्याच चेंडूवरती त्यांनी षटकार लगावला. बघूया शेवटच्या चेंडूवरती कुठला फटका टोलवतोय ओमकार. शेवटचा चेंडू क्लब एंड कडून साहिल. मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि फटका फसलाय. राहुल घेतोय झेल. ओमकारला माघारी जावं लागेल आणि ही इनिंग संपते आणि धावसंख्या झाली ती 55 आणि विजयासाठी धावसंख्या असेल ती 56. अजिंक्य उत्कृष्ट क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धा. या ठिकाणी स्वर्गीय दिलीप सिंग साहेब यांच्या जे माझे RCFचे CMD साहेब त्यांच्या प्रीतितार्थ या ठिकाणी हे सामने भरवण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसापासून आजचा दुसरा दिवस आहे. या ठिकाणी एकंदरीत 16 संघ उतरवण्यात आले होते आणि या ठिकाणी गेल्या 2005 पासून अजिंक्य उत्कृष्ट क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा आयोजित करतात. मधले 2-3 वर्ष जरा कोविडचा काळ व इतर असल्यामुळे ह्या स्पर्धा भरवण्यात आल्या नव्हत्या, परंतु टाईप 1 या ठिकाणी ह्या स्पर्धा नेहमी भरवण्यात येत होते. या मंडळाचे जे संस्थापक आहे ते ओमप्रकाश यादवजी आहेत. त्याचप्रमाणे पहिले जे अध्यक्ष होते ते त्यांचं दिवंगत निधन झालेले आहे ते जूड डिमेलो, पण त्यांच्या जागी आता आमचे नवीन अध्यक्ष म्हणून शैलू मिश्राजी ही जबाबदारी स्वीकारत आहे. उपाध्यक्ष आहे दीपक पाटील, सेक्रेटरी आहे विकास म्हात्रे, खजिनदार आहेत संकेत पाल. अशा पद्धतीने या ठिकाणी माझी आणि RCFमधील जे कर्मचारी आहे आणि त्यांची जी मुलं आहेत त्या सर्वांचं सहकार्य नेहमीच या मंडळाला राहतं. संस्थापक अध्यक्षांची विनंती आहे की आपण जे नवीन कर्मचारी किंवा नवीन जे उत्कृष्ट असे जे मित्रमंडळी आहेत त्यांनी या मंडळाशी सहयोग करावा आणि या स्पर्धा ज्या आहेत भव्य प्रमाणात भरवण्यासाठी सहकार्य करा आणि आपण सर्वांनी एक दिलाने ह्या ज्या चषक जो आहे दिलीप सिंग चषक हा आपण या ठिकाणी नावारूपाला आणूया अशी या ठिकाणी संस्थापक आणि अध्यक्षांची या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे. आपण सारे एक होऊया, आपण सारे या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होऊन एकोपा
आणि एकता या ठिकाणी प्रकटित कराल अशी विनंती या ठिकाणी करण्यात येत आहे। आता थोड्याच वेळानंतर अंतिम सामना या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी सर्व प्रेक्षक अत्यंत शांततेने आणि सर्व मिळून या ठिकाणी स्पर्धेमध्ये प्रेक्षक म्हणून जी भूमिका पाहतात त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत। आपलं सर्वांचं योगदान हे आम्हाला अपेक्षित आहे। धन्यवाद। चला मॅच चालू करायची आहे। वैष्णव 11 अजिंक्य उत्कृष्ट किला मंडल के ओर से यहाँ पर दिलीप सिंह जी, स्वर्गीय दिलीप सिंह जी, इनका जो आयोजित क्रिकेट के यहाँ पर खेल खेला जा रहा है। यहाँ पर ये जो मंडल के संस्थापक है वह ओम प्रकाश यादव जी है। अध्यक्ष जो है वो शैलू मिश्रा जी है। उपाध्यक्ष जो है दीपक पाटिल। सेक्रेटरी जो है वो विकास म्हात्रे। खजीनदार जो है वो संकेत पाल। और इसके जो पहले जो भूतपूर्व जो अध्यक्ष थे वो हमारे जूट डिमेलो थे। उनका निधन होने के बाद उनके जगह पे हमारे नौजवान शैलू मिश्रा जी यहाँ पे अध्यक्ष के कार्यभार संभाल रहे हैं। आप सभी को यहाँ पर हम निवेदन कर रहा है कि ये जो स्पर्धा है ये स्पर्धे में आप लोग आरसीएफ के जो नए कर्मचारी, नए बच्चे लोग यहाँ पे जुट जाए और ये स्पर्धा सफल बनाने के लिए आप सभी का सहयोग मिले, ऐसे अध्यक्ष और संस्थापक की ओर से आपको अपील किया जा रहा है। धन्यवाद। चला मॅचच्या दिशेने जाऊया। वैष्णव 11 या संघाचे धडाकेचे फलंदाज म्हणजे चंदन आणि विक्की आले आणि गोलंदाजी मार्क वरती असेल तो म्हणजे असद। पहिला चेंडू सांभाळून जाईल तो। पुन्हा एकदा सुरेखाचा फटका टोलवलाय, चेंडूला बाडवलाय सीमारेषा पार। पहिला चेंडू चौकार, शॉर्ट चेंडू होता, ओळखला चेंडू, शफल झाले आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने तो फटका टोलवलाय। पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करतोय की आम्ही देखील प्रोफेशनल खेळाडू आहोत, आम्ही देखील तुमच्या तोडीला तोड देण्याचं उत्तर आमच्याकडे आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार लगावतोय चंदन। धावसंख्या झाली ती 4। पहिल्या चेंडूवरती बंज 11 या संघाने 56 धावांचं आव्हान ठेवलंय वैष्णव 11 या संघासमोर। दुसरा चेंडू पुन्हा एकदा चंदन, दिवसचा फटका, बीट होतोय, पायाला लागतोय चेंडू आणि लेग बाय। एकदा पूर्ण होते, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 5। पहिला टप्प्याचा चेंडू होता, दुसरा चेंडू आतमध्ये आणला। चंदन यांना वाटलं दिवसने हा चेंडू बाहेर जाईल पण फटका फसला आणि एक धाव घेण्यात यशस्वी होतोय चंदन आणि नवीन फलंदाज येतो तो म्हणजे विक्की स्ट्रायकर एंडला। असद क्लब एंड कडून पहिला चेंडू फेस करेल विक्की। यॉर्कर खोलवा टप्प्याचा चेंडू परत पाठवलंय, खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतोय असद। तेवढाच वेग, तेवढाच सुरेख मारा, तेवढाच आखूड टप्प्याचा चेंडू होता, खोलवा टप्प्याचा चेंडू होता म्हणजे बीट होतोय विक्की। 3 चेंडू झालेत, पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला पण हर्षदने देखील आपले इरादे स्पष्ट केलेत आणि थांबून ठेवलंय विक्कीला। एकदा त्याच दिशेने त्याच फिल्डरकडे चेंडू येतोय, आता स्लोवर होऊन येतो थोडासा चेंडू। विक्कीला वाटलं जोरात चेंडू येईल, तो फटका टोलवायचा होता पण स्लोवर वन होता आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू। शेवटचे 2 चेंडू शिल्लक, समोर जाईल तो विक्की। पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू,
पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला तरी काय झालं, पण असद यांनी आपले इरादे स्पष्ट केले आणि 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर देखील 3 चेंडू निर्धाव आणि आता शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कट झालाय. ओमकारच्या हातात बॉल. ओव्हर. 4 चेंडू कंटिन्यू बॅक टू बॅक निर्धाव, तेही विक्कीला. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलेला चंदन यांनी दुसऱ्या चेंडूवरती लेग वायच्या स्वरूपात 1 धाव आली आणि चंदन यांनी 4 चेंडू विकी यांनी 4 चेंडू निर्धाव घालवलेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. आता 24 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता असेल वैष्णव 11 या संघाला विजय होण्यासाठी. 24 चेंडू 51 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली हसद यांनी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आता गोलंदाजी मार्क वरती येतोय म्हणजे ते वैदिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो म्हणजे टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर ओमकार देसाई. वैदिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय म्हणजे ओमकार देसाई. टेनिस क्रिकेटचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून ओळखलं जातं त्यांना. खूप सुरेख अशी गोलंदाजी करतात. दोन्ही ब्रेक करतात एका ॲक्शन मध्ये, लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक. पण सामोरही तेवढाच धडाक्याचा फलंदाजी म्हणजे चंदन. या चंदन कसा फेस करतायत ओमकारची गोलंदाजी. चला मॅच चालू दे. पहिला चेंडू सफल होतोय. खूपच सुरेखाचा फटका चेंडूला पाठवलाय सीमारेषा बार. षटकार. ओमकारच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय चंदनने. अशाचाही देखील पहिल्या चेंडूवरती चंदनने चौकार लगावलेला आणि ओमकारच्याही देखील पहिल्या चेंडूवरती षटकार लगावतोय चंदन. काहीसे सफल झालेले चंदन. ओमकारला वाटलं की बीट होतील आणि बोल्ड होतील, पण ओळखला तो चेंडू मिडल ऑफ द बॅट केला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार षटकारासाठी. धावसंख्येद्वार धावसंख्या झाली ती 11. दुसरा चेंडू घेऊन ओमकार सज्ज होतोय. पुन्हा शफल शॉट. चेंडू टोलवलाय. चेंडू समोर असेल ते रोहन सुर्वे. खूपच चांगले क्षेत्ररक्षण केले रोहनने. पुन्हा एकदा विकी. स्ट्राईक होतो विकी. समोर आहे तो कॉलनी एंड कडून ओमकार देसाई क्षेत्ररक्षण लावतायत गोलंदाजी मार्क वरती. तिसरा चेंडू. कुठं पाहिजे चेंडू कट केलाय. चेंडू फेकी करतील. बचावले चंदन. एकदा पूर्ण करतो विकी. धावसंख्येद्वार धावसंख्या झाली ती 13. ओमकारला देखील चांगला एक्सपिरियन्स आहे. खूप वर्षापासून ते क्रिकेट खेळतात. त्यांनाही देखील माहिती आहे फलंदाज काय करू शकतो कुठल्या चेंडूवरती. चौथा चेंडू घेऊन येतो ओमकार कॉलनी एंड कडून. सामोरं जायला तो चंदन. रिवाजचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फसवलाय. तेच बोललो. बीट करतायत ओमकार यांनी आधीच ओळखलेलं की रिवाजचा फटका खेळणार आहेत आणि बीट. शेवटचे 2 चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. बघूया हात चेंडू पुढे येऊन मारायचा प्रयत्न आणि चेंडूला टोलवलाय आणि चेंडू जाऊन पोहोचतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आउट होतोय चंदन. बॅक टू पवेलियन पाठवतोय चंदनला. चंदनची जागा भरून काढण्यासाठी येतो म्हणजे अक्षय, माफ करा आकाश. आकाश येतोय गोलंदाजीवरती.
खूपच सुरेखाची गोलंदाजी केली ओमकार यांनी. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, मग नंतर त्यात देखील ओमकारने रोखून ठेवलं चंदनला आणि चंदनला बॅक टू पवेलियन पाठवलंय. आणि आता नवीन फलंदाज येतो तो म्हणजे आकाश. शेवटचा चेंडू फेस करतील ओमकारचा. ओमकार सज्ज पवेलियन एंड कडून. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. सामोर जाईल तो आकाश. मोठा फटका, पण चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. दुसरा षटकार येतो ओमकारच्या गोलंदाजीवरती. पहिला षटकार मारला तो चंदनने पहिल्या चेंडूवरती आणि मग त्यानंतर आकाशने षटकार मारला शेवटच्या चेंडूवरती. धाव संख्या झाली ती 13. एक सेकंड 19 दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 19. वैष्णवी 11 या संघाला विजय होण्यासाठी 18 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 37 धावा. अठरा बॉल 37. वैदिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतं म्हणजे असद. चांगली गोलंदाजी करतो असदी. पहिला चेंडू क्लब एंड कडून. सामोर जाईल तो विक्कीच्या बॅटमधून अजूनही एकही मोठा फटका आला नाही. बघूया काय करतात. खोलवा टपाचा चेंडू होता, समोरच्या दिशेने फेकून टाकलाय आणि एकदा पूर्ण करतोय. खूपच सुरेखाची फेकी केली किशन यांनी. लॉंग ऑफला होते किशन. दुसरा चेंडू फेस करेल तो आकाश चेंबूर परिसरामधले एक चांगले खेळाडू, चांगले फलंदाज. बघूया या चेंडूवरती काय पराक्रम करतात. आणि मोठा फटका पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. दुसरा फटका येतोय त्यांच्या बॅटमधून तो षटकार. चांगली फलंदाजी. पहिला ओमकारच्या गोलंदाजीवरती षटकार लगावला, आता असदला षटकार लगावतायत. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 26. दुसरा चेंडू होता, दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावतोय आकाश. 16 चेंडू 30 धावा विजयासाठी. या चेंडूवरती काय होतंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका लगावतोय. चेंडूला पाठवतोय सीमारेषा पार. षटकार. वैष्णव 11 या संघाकडून चांगलं सेलिब्रेशन होते. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले आकाशने. पहिला आखोटाबाचा चेंडू होता, दुसरा समोरच टाकलेला चेंडू होता आणि बॅक टू बॅक 2 षटकार लगावतोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचवतोय ती. धाव संख्या झाली 32. आकाश आले आकाशने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला आणि आता बॅक टू बॅक षटकार म्हणजे 3च बॉल फेस करत असताना त्याने 3ही षटकार लगावलेत. पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. फटका फसतोय आणि झेल बाद. मोठा फटका मारायचा होता आणि तो फटका फसला. पण आकाश यांना माघारी जावं लागेल. चांगली फलंदाजी केली पण त्यांनी संघासाठी 3 षटकार ठोकून काढले आणि मॅच मध्ये आणले वाटतं संघाला.
चेंडू झालेत ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले आकाशने. आकाशची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे साहिल. या षटकाच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. आकाश जर असते विकेटवरती तर काहीशी सोपी झाली असती मॅच आणि लवकर संपली असती मॅच, पण असं त्यांना बाद केलं. नवीन फलंदाज, काहीसा चेंडू समजला नाही. पंच आम्हाला कळवतायत वाईड. एक धाव भेटेल वाईडच्या स्वरूपात. धावसंख्येद्वारे धावसंख्या झाली ती 33 आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. 33. अजूनही हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. यॉकर चेंडू, चांगला चेंडू होता. होया किती धावा घेत आहेत, पण 1 धाव, कारण तिथे नागेश होते. धावसंख्या झाली 34. शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू 22 धावा. अजूनही कभी इधर कभी उधर अशी मॅच चालू आहे. शेवटचा चेंडू सामोरं झालं. विक्कीला बीट करतोय. बीट होतोय विक्की. बीट. धावसंख्या झाली ती 34. 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडू. कधी इकडे कधी तिकडे असा सामना चालू आहे. बघूया आता विक्की आणि साहिलला जिम्मेदारी घ्यावी लागेल मॅच जिंकवण्याची. पण बंट्स यांच्याकडे देखील खूपच चांगला असा एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, यंग खेळाडू आहेत. बघूया मॅच आणतायत की मॅच देत आहेत. बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. करीम. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 4था षटक घेऊन आलाय करीम. चला मॅच स्टार्ट होते. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो करीम कॉलनी कडून. सामोर जाईल तो साहिल. पहिला चेंडू मोठा फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. काहीसा मॅच मध्ये येतात वाटतं या षटकारानंतर. 11 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 16 धावा. एक मोठ्या संघासमोर चांगली अशी फलंदाजी करतायत वैष्णव 11. दुसरा चेंडू करीमचा. कुटुंबाचा चेंडू बीट होतोय आणि डॉट. पहिला चेंडू होता तो समोरच टाकलेला. फुल लाईनचा चेंडू होता, त्याला ओळखला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. पण दुसरा चेंडू शॉर्ट बॉल होता, जोरात टाकलेला होता. तिसरा चेंडू पळवतायत, पॉइंटला कट करतायत. बघूया क्षेत्ररक्षक आणि खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण थ्रो करतायत पर्यंत. 2 धावा पूर्ण करतायत. धाव संख्या झाली ती 42 झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. 9 बॉल 14. आता 1 विकेट आली तर बंट्स 11 ह्या संघ मॅच मध्ये येऊ शकतो किंवा निर्धाव चेंडू टाकावे लागतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परत, पण
बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही आणि निर्धाव डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक. आठ बॉल 14. 8 चेंडू 14 धावा. 2 चेंडू शिल्लक. जर दोन्ही निर्धाव आले तर काहीचं समीकरण वेगळं होईल. आकुटप्याचा चेंडू टोलवलाय. बघूया चेंडूचा पाठवलाय. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण. पण 1 धाव पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करतायत. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं आणि खूपच सुरेख असा थ्रो होता. डायरेक्ट बॉलरच्या हातामध्ये चेंडू आला. पण 2 धाव पूर्ण करतायत साहिल आणि विक्की. धाव संख्येद्वार धाव संख्या झाली ती 42. 7 बॉल 12. 7 चेंडू 12 धावा. सात चेंडू मध्ये 12 धावा. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. बघूया या चेंडूवरती किती धावा येत आहेत. समोरच्या दिशेने फटका. बघूया क्षेत्ररक्षण आलाय. किसन अडवलाय चेंडू. फेकी करतायत पण एकच धाव. विक्की यांनी थांबवलं साहिल यांना आणि आता धाव संख्या झाली ती 45. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. बघूया कुठल्या गोलंदाजाला निवडतोय ओमकार. बॉलरचं नाव सांगायचंय. सत्यम. संघाचं 5वं षटक म्हणजे जे स्लॉग ओव्हर असतं हाणामारीचं षटक आणि एक खूपच कठीण असं षटक. कारण त्या षटकामध्ये 7 चेंडूमध्ये 11 धावा पाहिजेत वैष्णव 11 या संघाला विजय होण्यासाठी. आणि सत्यमला निवडलाय हे षटक टाकण्यासाठी. आणि समोर आहे तो म्हणजे साहिलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. तर बघूया या 7 चेंडूमध्ये तो कशी फलंदाजी करतो आणि आपल्या संघाला विजयी करून देतोय की नाही. 6 चेंडू 11 धावा. साहिल की सत्यम. पहिला चेंडू आकुटबाय चेंडू बीट पण पंच दंडित करतात आणि कळवतात वाईड असेल हा. 1 धाव भेटते. आता धाव संख्या झाली ती 46. 6 चेंडू 10 धावा. 10 धावा 6 चेंडू. बंच की वैष्णव 11. पुन्हा एकदा तोच वाईट चेंडू असेल. काही सर लाईन समजत नाही कारण हे स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्याची कठीण असते कारण त्यांना ते रन्स रोखावे लागतील जर आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल तर. एकही चेंडू अजून टाकला नाही आणि 2 धावा खर्च केल्यात व्हाईटच्या स्वरूपात. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय सत्यम. समोर येतो साहिल. आकुटप्या चेंडू टोललाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. खूपच सुरेखाची फलंदाजी साहिलच्या बॅटमधून. काहीच सगळ्यांना वाटलं असेल की बंच 11 हा सामना जिंकू शकतो पण वैष्णव 11 या संघाचे फलंदाज आहेत त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले आणि सांगितलं की आम्ही देखील इथे खेळण्यासाठी आलोय. आम्ही देखील मोठे फटके लगावू शकतो आणि तेच करून दाखवत आहेत वैष्णव 11 या संघाचे फलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतो आणि समीकरण पूर्ण आता बदलतंय. धाव संख्या झाली ती 53. पहिला एकच चेंडू झालाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टोलवतोय आणि चेंडूला पाठवतोय सीमा रेषा पार. षटकार आणि वैष्णव 11 हा संघ विजय होतोय आणि जाऊन पोहोचतोय तो फायनल मध्ये. खूपच चांगल्या आणि मोठ्या संघाला हरवतोय बंच 11 हा संघ. पराभव होतोय सेमी फायनल मध्ये.